जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे। एका संयुक्त मोहिमेअंतर्गत भारताच्या 3ही सैन्याने पाकिस्तानमध्ये असलेल्या एकूण 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून कारवाई केली आहे। अहवालानुसार या हल्ल्यात सुमारे 90 दहशतवादी मारले गेले आहेत। भारताने या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले आहे। भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे की या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले, जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन केले जात होते। भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये 90 दहशतवादी ठार झाले आहेत। बहावलपूर आणि मुरिदके या 2 सर्वात मोठ्या ठिकाणी सुमारे 25 ते 30 दहशतवादी मारले गेले। भारतीय एजन्सी इतर दहशतवादी छावण्यांमध्ये असलेल्या संख्येची पुष्टी करत आहे।